राष्ट्रवादीच्या पक्षचिन्हाचं काय होणार असा प्रश्न सातत्यानं उपस्थित केला जातोय. याच प्रश्नावर सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. ते दिल्लीत साम टीव्हीशी बोलत होते. शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याची प्रक्रिया, त्याचा निवडणूक आयोगाने दिलेला निकाल आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षचिन्हाबाबत सुरू असलेली चर्चा, या सगळ्यावर सिद्धार्थ शिंदे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. निवडणूक आयोगाची प्रक्रिया नेमकी कशी असेल आणि निवडणूक आयोग पक्षचिन्हाचा प्रश्न कसा निकाली काढेल यावर त्यांनी नेमकं काय मत मांडलं आपण ऐकूयात. परत अजित पवारांच्या गटालाच इलेक्शन कमिशनमध्ये वेळ मिळणार आहे. 3 ते 3:30 हे सुरू होईल, 5:30-6 पर्यंत चालेल. आज त्यांचेच वकील मनिंदर सिंग आणि नीरज किशन कौल हे आर्ग्युमेंट करतील. आज शक्यता कमी आहे पवारसाहेबांचे वकील अभिषेक सिंघवींना वेळ मिळण्याचं आणि नंतर पुढची तारीख मिळेल. आता ही इलेक्शन कमिशन, जयंत पाटलांनी पण त्या याचिकेत हेच सांगितलं आहे की इलेक्शन कमिशननी पक्ष आणि चिन्हाबद्दल राष्ट्रवादीचे बद्दल त्यांनी प्रोसेस सुरू केला आहे. तर तसंच अध्यक्षांनी इथं सुप्रीम कोर्टातनी पण निर्देश द्यावे अध्यक्षांना की डिस्क्वालिफिकेशनचं प्रोसेस सुरू करावं. इलेक्शन कमिशनमध्ये अजून सुरुवात आहे. इलेक्शन कमिशनमध्ये अजून 3-4 तारखा होतील आणि त्याच्यानंतर इलेक्शन कमिशन एक अंतरिम आदेश देऊ शकतं फायनल रिझल्ट यायच्या आधी. आणि त्याच्यासंबंधी पक्ष किंवा पक्षाचं चिन्ह गोठवायचं किंवा नाही, पक्ष कोणाला द्यायचा, ह्याच्यासंबंधी काहीतरी आपल्याला अंदाज येईल. पण अजून दोन्ही बाजूच्या आर्ग्युमेंट इलेक्शन कमिशनसमोर होऊ दे आणि मगच आपल्याला समजेल. आता प्रेक्षकांना सगळ्यांना माहीतच आहे की सगळ्यांचे मुद्दे काय आहेत. आता शेवटी इलेक्शन कमिशनच्या मनात काय आहे ते कोणालाच माहीत नाही. तर इलेक्शन कमिशन ठरवेल त्याच्याबद्दल काय करायचं. अंतरिम आदेशासंदर्भात तुम्ही आत्ता बोलत होते, जसं शिवसेनेमध्ये पक्षचिन्ह गोठवलं गेलं होतं, नाव आणि चिन्ह काही तात्पुरत्या काळासाठी गोठवलं गेलं होतं, कारण त्या ठिकाणी अंधेरीची पोटनिवडणूक होणार होती. आता या ठिकाणं 5 राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याच्यामुळं हे चिन्ह गोठवलं जाऊ शकतं. हा माझा प्रश्न विचारण्याचं कारण असं आहे सर की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता राष्ट्रीय दर्जा राहिलेला नाही आहे. पक्षाला हा स्थानिक लेवलचा पक्ष झालेला आहे. त्यामुळे असं होऊ शकतं का या 5 राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती? चिन्ह गोठवायचं किंवा पक्षाचं नाव वेगळं तात्पुरतं द्यायचं हे दोन्ही गटांनी काहीतरी मागणी केल्याशिवाय इलेक्शन कमिशन त्याच्यात काय करणार नाही. आणि जसं तुम्ही म्हणला राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा गेलेला आहे, तो आता राज्याचा पक्ष झालेला आहे. या 5 ज्या निवडणुका आहेत त्याच्यात त्याला राज्य पक्षाचा पण दर्जा तसा नाही आहे. त्यामुळं आता इलेक्शन कमिशन त्याबद्दल काय करेल ते कोणालाच माहीत नाही. पण असंही होऊ शकतं की दोन्ही गटांना इलेक्शन येत आहेत 5 राज्यांमध्ये आणि ते उमेदवार तर उभे करणारच. पवारसाहेबांचा गट असेल किंवा दादांचा गट असेल, थोडेफार उमेदवार त्यांचे उभे राहतील. तर चिन्ह मग कसं कोणाला द्यायचं किंवा मग अंतरिम आदेश असा द्यायचा का की जसं शिवसेनेत झालं होतं की फक्त आमदारांच्याच संख्येवर, कारण हा आता राज्याचा पक्ष झाला आहे. तर नागालँड आणि महाराष्ट्रामध्ये आमदार हे दादांकडे जास्त आहेत. तर त्या बेसिसवरच दादांना तात्पुरतं पक्ष आणि चिन्ह द्यायचं का नाही ते पण इलेक्शन कमिशनने आता बघा त्या दिवशी सुनावणी घेतली ना, आता लगेच सोमवारी घेतली. त्यामुळे इलेक्शन कमिशन काहीतरी अंतरिम आदेश देण्याच्या विचारात आहे. तो अंतरिम आदेश एक 15-20 दिवसात पण येऊ शकतो राष्ट्रवादी संबंधी. आता त्यात आपल्याला बघावं लागेल पक्ष आणि चिन्हासंबंधी काय. महाराष्ट्रात तर कुठल्या निवडणुका आता जवळ नाही आहेत, पण त्या 5 राज्यांचा निवडणुका बघून असं काहीतरी आदेश ते देऊ शकतात की चिन्ह आणि पक्ष एक तर तात्पुरतं गोठवायचं आणि दोघां साईडला सांगायचं की नवीन पक्ष, नवीन चिन्ह आणि नाव घ्या तात्पुरतं, किंवा मग एकाच बाजूला ते द्यावं. आता दाट शक्यता अशी वाटते की इलेक्शन कमिशन शिवसेनेचं जे आपण जर प्रकरण बघितलं तर तात्पुरतं हे चिन्ह आणि पक्ष हे दादांना पण देऊ शकतं त्यांच्या आमदारांच्या संख्येवर. कारण इलेक्शन कमिशनला दोन्ही बाजूचे ॲफिडेव्हिट तपासायला खूप वेळ लागेल. हे कधी होऊ शकतं, म्हणजे अंदाजे किती दिवसांमध्ये होऊ शकतं? दादांना देण्याचा निर्णय किती दिवसात होऊ शकतो? इलेक्शन कमिशन बरेच फास्ट प्रोसीड करतं आहे. जसं शुक्रवारी, आता सोमवारी हिअरिंग आहे, अजून 2-3 हिअरिंग झालं. ते 15 दिवस ते महिन्याच्या आत, म्हणजे ज्या दुसऱ्या ह्या 5 राज्यांच्या आचारसंहिता लागायच्या आत पण तो निर्णय येऊ शकतो. आता तो निर्णय कोणाच्या बाजूनी लागेल ते इलेक्शन कमिशनलाच माहिती आहे. सर, माझा प्रश्न असा आहे, आपण शिवसेनेची सुनावणी पूर्ण बघितली निवडणूक आयोगामध्ये आणि आता राष्ट्रवादीची तुम्ही पाहत आहात. दोन्ही प्रकरणं तुम्हाला पॅरलल वाटतं का? माझा प्रश्न विचारण्याचा उद्देश हा आहे की त्या परवा दिवशीच्या युक्तिवादादरम्यान अजित पवारांच्या गटाचा युक्तिवाद हा प्रामुख्यानं लोकप्रतिनिधींची संख्या विचारात घेऊनच आम्हाला हा निर्णय द्या असं म्हटलं होतं. शिवसेनेच्या बाबतीत देखील तसंच होत होतं. एका पॅरलल लाईनला ह्यांचा युक्तिवाद सुरू आहे का असं तुम्हाला वाटतंय का? उद्धव ठाकरे शिवसेनेच्या त्यावेळेस एक तांत्रिक मुद्दा होता की त्यांनी त्यांची घटना जी आहे ती 2018 जेव्हा उद्धव ठाकरे अध्यक्ष झाले ती इलेक्शन कमिशनला दिली गेली नव्हती. त्या तांत्रिक मुद्द्यावरच त्यांनी आमदार खासदारांच्या संख्येवर हा पक्ष एकनाथ शिंदेंना दिला, पक्ष आणि चिन्ह. पण राष्ट्रवादीच्या बाबतीत तसं नाही आहे. राष्ट्रवादीच्या बाबतीत वेळोवेळी पक्षाची घटना ही इलेक्शन कमिशनला पुरवली गेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी ठरवायला
पक्ष कोणाचा आणि चिन्ह कोणाचं हे ॲफिडेव्हिट्स बघितले जातील. आता ते लाखांमध्ये ॲफिडेव्हिट्स आहेत, त्याला व्हेरीफाय करणं वगैरे, त्या मेन निर्णय यायला अजून 6 महिने लागू शकतात. पण आत्ता जर इलेक्शन कमिशननी एक मधला निर्णय घेतला, अंतरिम निर्णय, की पक्ष आणि चिन्ह एकाच बाजूला द्यायचं, तर ज्या बाजूला हे आवडणार नाही हा निर्णय, ते मग त्यांना दिल्ली हायकोर्टात जावं लागेल किंवा ते सुप्रीम कोर्टात पण धाव घेऊ शकतील. पण त्यावेळेस काय होईल, किती वेळ लागेल ते माहीत नाही. तर असं वाटतंय की इलेक्शन कमिशन ह्याच्यात काहीतरी अंतरिम आदेश देण्याच्या विचारात आहे. आता तो कधी देतील, एक 15 दिवस ते महिन्याचे, कारण जेव्हापासून ही आचारसंहिता लागू होईल त्याच्या आत ते देण्याची शक्यता आहे. एक शेवटचा प्रश्न, तुम्ही म्हणाला तसं दिल्ली हायकोर्टामध्ये प्रकरण जाऊ शकतं. जसं शिवसेनेत घडलं होतं इलेक्शन कमिशन नंतर सुप्रीम कोर्ट, तसंच राष्ट्रवादीमध्ये कुठल्याही गटाच्या बाजूने निकाल गेला तरी दुसरा गट सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा येण्याची शक्यता आहेच म्हणायचं. हो, शक्यता आहेच. आणि मागच्या वेळेस ते सुप्रीम कोर्टात आले होते उद्धव बाळासाहेब ठाकरे, कारण त्यांचं मेन प्रकरण इथं चालू होतं. पण अशा वेळेस आत्ता ते सुप्रीम कोर्ट म्हणू शकतं की तुम्ही दिल्ली हायकोर्ट, इलेक्शन कमिशन हे दिल्लीत असल्यामुळं त्यांचा जो कोणचा निर्णय येतो त्याचा अपील हा दिल्ली हायकोर्टाकडेच असतो. तर आता 2 त्यांना ऑप्शन, आता ही तर आपण पुढचं बोलतोय की जर कुठल्या बाजूला पटलं नाही निर्णय इलेक्शन कमिशनचा, तर ते दिल्ली हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट, दाट शक्यता आहे ते परत सुप्रीम कोर्टातच येतील, कारण इथं लवकर निर्णयाची लोकांना अपेक्षा असते. तर ते सुप्रीम कोर्टात पण येऊ शकतील. पण इलेक्शन कमिशन ज्या स्पीडनी हिअरिंग घेतं आहे, त्यांचं काहीतरी त्यांच्या मनात आहे की अंतरिम आदेश कुठल्या तरी एका बाजूनी द्यायचा त्यांचा विचार दिसतोय, आणि मेन जो निर्णय येईल त्याला खूप अजून वेळ आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.